औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. नवी दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर अभिजित दिपके घरी परतले आहेत. दिपके यांचं छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचल्यानंतर जल्लोषात स्वागत केलं. मायभूमीत परतल्यानंतर अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जिव्हारी लागणारा टीकेचा वार केला. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून शॉर्ट व्हिडिओ तयार करून तरुणांशी संवाद साधण्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुर्ची सोडावी, इन्फ्लुएन्सर बनावं अशा शब्दात अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. अभिजित दिपके बुधवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. मायभूमीत परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इन्फ्लुएन्सर बनावं, ते काम चांगल्या प्रकारे करत आहेत. त्यांनी त्यांची खुर्ची सोडावी. पंतप्रधान पदाचं काम दुसरा एखादा व्यक्ती करेल अशी टीका त्यांनी केली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी कॅमेऱ्याचा अँगल बदलण्यापेक्षा हृदयाचा अँगल बदलावा लागेल असे प्रियंका गांधींनी म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पेपरफुटी प्रकरणासाठी फास्ट ट्रॅकची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 दिवसाआधी या प्रकरणात फास्ट ट्रॅकची घोषणा केली. आता पेपरफुटी प्रकरणात न्याय मिळेल या विचाराने लोक खूप आनंदी झाले. पण नेमकं काय झालं? या प्रकरणाची पहिलीच सुनावणी सरकारी वकील न आल्याने पुढे ढकलण्यात आली. तुम्ही हवे ते कायदे बनवा, जोपर्यंत अंमलबजावणी करणारे लोक चांगले नसतील तोपर्यंत कायद्यांचा काय उपयोग, असा सवाल अभिजित दिपके यांनी केला आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने NC म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.